नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमित आहे. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगत आहे. मी 24 वर्षांचा होतो. 2 वर्ष जॉब करून आता घरी होतो आणि दुसऱ्या जॉबच्या शोधात होतो. घरात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती. मी आधी जिमला जात होतो, त्यामुळे माझी बॉडी चांगली होती. आता मी खूप बोर झालो होतो आणि लवकरात लवकर मला काम मिळाले पाहिजे या शोधात होतो. अशा परिस्थितीत एके दिवशी माझा एक जुना मित्र मला भेटला. त्याने माझी तब्येत विचारली. तेव्हा त्याने मला सांगितले की त्याला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली आहे आणि तो तिथे जात आहे. मीही त्याला म्हणालो, माझ्यासाठी ही नोकरी शोध, मला खूप बोर होत आहे. तर तो म्हणाला, मी जिथे काम करायचो तिथे चालेल का? काहीही विचार न करता मी हो म्हणालो. तो म्हणाला, बघ, तुला आधी सांगू देतो, मी जिथे काम करायचो तिथली मालकीण खूप कडक आहे. तिचे प्रत्येक काम चांगल्या प्रकारे केलेले तिला आवडते. कामात जर कमी जास्त झाले तर तिला आवडत नाही. बाकी तुला तिथे गेल्यावर समजून जाईल. काही दिवसांनी मी तिथे गेलो. डोक्यात अनेक विचार येत होते. थोड्याच वेळात एका मोठ्या बंगल्याच्या आत गेलो. तिथे वॉचमननी विचारले कोण पाहिजे म्हणून. मी म्हणालो, मला नोकरीसाठी बोलावले आहे. नंतर मला त्याने घराच्या मागच्या बाजूला जायला सांगितले. ते खूप मोठं घर होतं. गेलो तर घराच्या मागे अजून एक छोटंसं घर होतं. आम्ही आत गेलो. खोलीच्या आत एक मोठी ऑफिस होते. तिथे गेलो तर एका मोठ्या टेबलाच्या मागे एक बाई बसली होती. ती मालकीण होती. नंतर ती मालकीण मला म्हणाली, तू कोण आहे? मी म्हणालो, माझ्या मित्राने मला इथे पाठवले आहे, जो तुमच्याकडे काम करत होता आणि तुम्ही त्याला कामासाठी मुलगा शोधायला लावला होता. एवढं बोल्यावर शांतपणे उभा राहिलो. नंतर मालकीण म्हणाली, ठीक आहे, सुरेश याला कामावर घ्या आणि संपूर्ण काम व्यवस्थित समजावून सांगा. आम्ही दोघे परत आलो. सुरेश म्हणाला, मॅडमला कामात चुकी आवडत नाही, म्हणून बरोबर लक्ष ठेवून काम करायचे. मी त्याला ठीक आहे म्हणालो. तो मला एका मोठ्या गोदामात घेऊन गेला. या गोदामाची जबाबदारी तूच घेशील अशा म्हणाला. हा कारखाना आणि यातील सर्व सामान कोणी घेऊन जाईल आणि तसेच कोणतीही व्यक्ती जी काही वस्तू आणेल या घेऊन जाईल त्याची नोंद तू या वहीमध्ये करायची आणि त्यांची स्वाक्षरी घ्यायची आणि सर्व मालाची जबाबदारी सांभाळायची. मॅडम कधी पण सामान तपासायला येतात, म्हणून तू सर्व गोष्टीसाठी तयार राहा. आता सर्व काही इथली कामे तुझ्यावर अवलंबून आहे. मी म्हणालो, ठीक आहे, माझ्या कामात काही अडचण येणार नाही, याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आणि 2-4 दिवसांत सुरेशने मला संपूर्ण काम समजावून सांगितले आणि मी कामाला सुरुवात केली. माझे काम तसे काही विशेष नव्हते, फक्त तिथून कुठेही जाता येत नव्हते. एके दिवशी दुपारी मी बसून होतो. बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. मी उठलो आणि पाहिले की मालकीण ड्रायव्हर सोबत येत आहेत. गोदामात एक छोटेसे कार्यालयही बांधले होते, ज्याची चावी मालकीणकडे होती. त्यांनी ते कार्यालय उघडले आणि मला सर्व कामाबद्दल विचारले. ड्रायव्हर जेवण करायसाठी गेला. तिने हिशोबाची सर्व पुस्तके घेतली आणि ती स्वतः पाहू लागली. खूप वेळ तिथे रेकॉर्ड तपासत होती. मग मला विचारले, तू अजून काय करतेस? मी म्हणालो, अगोदर मी दुसरीकडे जॉब करत होतो. याशिवाय तिने मला इतर अनेक औपचारिक गोष्टी विचारल्या. मी उत्तरे देत राहिलो. नंतर ती निघून गेली. त्यानंतर ती यायची आणि आपले काम करायची. पण आता ती माझ्या सोबत जास्त बोलत होती, कारण कमी वेळात मी माझे कामे खूप चांगल्या प्रकारे करत होतो आणि सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवत होतो. आणि असेच लोक तिला आवडत होते, जे आपलं काम चांगल्या प्रकारे करतील. असेच दिवस जात होते. आता मला इथे काम करून 3 महिने होऊन गेले होते. त्याच मालकीण आणि माझी ओळखी चांगल्या प्रकारे झाली होती आणि कधी कधी गमती पण होत होत्या. ती तशी स्वभावाने वाटत होती तशी ती नव्हती. ती मनातून फार प्रेमळ होती, पण तिला आपके कामात काही प्रॉब्लेम नको होते. पण एकदा ती म्हणाली, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? हे ऐकून मला थोडे वेगळे वाटले, पण मी नाही म्हणून मान हलवली. मग ती म्हणाली, छान मुलगा आहे तू, तुला कोणी गर्लफ्रेंड नाही आहे? मला तिचे बोलणे काही समजले नव्हते. मी म्हणालो, होय, चांगलं आहे ना, म्हणून मी रात्री खूप लवकर झोपतो. ती हसली. नंतर ती बाहेर गेली. गोदाम मध्ये गाडी आली. त्याने सामान उतरवले आणि निघून गेला. पण मला प्रश्न पडला होता,
हे सामान बरोबर ठेवेल कोण? कारण सामान उचलणारा मुलगा आला नव्हता आणि मालकीण बाई अजून गेली नव्हती. मला सुरेशने स्पष्टपणे सांगितले होते, ज्या दिवशी मॅडम गोदाम तपासण्यासाठी येतील त्या दिवशी तिला कामात अडचणी आवडत नाही. मी उभा राहिलो. मला खूप घाम येत होता, कारण तिथली लाईट गेली होती आणि माझे कपडे पण खराब झाले नाही पाहिजे, म्हणून मी आपले कपडे काढले आणि काम करू लागलो. मला खूप घाम येत होता, पूर्ण शरीर घामाने भिजलेले होते आणि मी ती पोते उचलत होतो आणि तेवढ्यात मालकीण आली. तिने माझ्याकडे बघितले आणि बघतच राहिली. थोड्या वेळाने ती निघून गेली. त्यानंतर माझे काम पण पूर्ण झाले. असेच खूप दिवस निघून गेले. एक दिवस आपल्या गोदामात बसून होतो, तेवढ्यात मालकीण आली आणि आतमध्ये गोदामात गेली. अचानक तिचा पाय एका बोऱ्यात अडकला आणि ती पडली. ती जोरात ओरडली. मला तिचा आवाज आला. मी तिथे पोहोचलो तर ती नको त्या अवस्थेत होऊन होती. मी तिला विचारले काय झाले, तर म्हणाली माझा पाय अडकला आणि मी पडले. तिला उठला पण येत नव्हते. माझ्याजवळ दुसरा कोणता उपाय नव्हता. तिला उचलले आणि बसवले. ती माझ्याकडेच पाहत होती, पण ती पण काय करणार होती? माझे हात पण नको तिथे लागले होते. तिला विचारले कुठे लागले आहे, तर पायाला आणि कंबरला सांगितले. मी तिचा पाय पकडला आणि थोडी हातानेच मालिश करू लागलो. तिला वेदना होत होत्या आणि माझ्याकडे पाहत होती, जणू तिला पण समजले नव्हते काय सुरू आहे म्हणून. नंतर तिला चांगलं वाटले. मी म्हणालो मला क्षमा करा, मी न विचारता हे केले. तर म्हणाली काही हरकत नाही आणि म्हणाली एवढे केले तर आता मला डॉक्टरकडे घेऊन चल. मी म्हणालो ड्रायव्हर आहे ना? तर ती म्हणाली तो सुरेश सोबत बाहेर जेवणासाठी गेला आहे, त्याने आज डब्बा नाही आणला म्हणून. मी म्हणालो मी तिला पकडून चालायला लावले. ती मला पकडून चालत होती आणि कसे तरी गाडीत बसवले. नंतर तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने औषध दिले आणि एक क्रीम दिली. ती लावा आणि हलके हलके मालिश करा, तर लवकरात तुमचं बरं होईल अशी म्हणू लागली. मी तिच्या घरी पोहोचलो. तिचे घर खूप मोठे होते. तिला पकडून तसेच चालवत चालवत घेऊन जात होतो. तिला विचारले तुमची रूम कुठे आहे, तर तिने सांगितले. घरी एक मोलकरीण होती आणि गेटवर वॉचमन होता. मी आतमध्ये घेऊन गेलो. तेवढ्यात एक बाई आली आणि मॅडमला विचारते मॅडम काय झाले, तर ती म्हणाली की मी पडले त्यामुळे मला थोडे लागले. नंतर ती आपल्या कामे करू लागली. मी तिला रूम मध्ये घेऊन गेलो आणि आराम करायला लावला. मी तिच्यासाठी पाणी आणले आणि त्या मोलकरीणला सांगून ज्यूस बनवायला लावले आणि ज्यूस घेऊन मी मॅडमला दिले आणि माझ्याकडे पाहू स्माईल दिली. मी म्हणालो मॅडम आता मी जातो. तर ती म्हणाली थांब, जाऊ नको, मला घरात तुझे काम पडू शकते. कारण घरी काही काम पडले तर कोण करणार? कारण घरचे कामानिमित्त कालच बाहेर गेले आहे. त्यामुळे मी सुरेशला फोन करून तिथले काम सांभाळायला सांगतो, तेव्हापर्यंत तू इथेच राहा. मी ठीक आहे म्हणालो आणि बाहेर गेलो. मला पण चहा दिला त्या मोलकरीणने. नंतर मी तिथे बसलो होतो आणि ती मोलकरीण आली आणि म्हणाली माझे काम झाले आहे, मी स्वयंपाक केला आहे. मॅडम आता आराम करत आहे, तर मी त्यांना त्रास देत नाही. माझे काम झाले आहे, मी आपल्या घरी जात आहे. मी मॅडमला सांगून द्याल? मी हो म्हणून मान हलविली. त्यानंतर मी तिथे बसून होतो तर मला मॅडमचा आवाज आला. मी त्या रूम मध्ये गेलो आणि मॅडमला म्हणालो आता कसं वाटत आहे ते? मॅडम म्हणाली आता मला थोडा ठीक वाटत आहे. मॅडमला मी सांगितलं की बाई स्वयंपाक करून घरी गेली आहे. आता संध्याकाळ झाली होती. थोड्या वेळाने रात्र झाली. मी मॅडमला म्हणालो मी तुमच्यासाठी जेवण आणतो, तुम्ही थांबा. तर ते ठीक आहे म्हणाली. मी मॅडम साठी जेवण आणले आणि तिला जेवण दिले. नंतर तिला औषध दिले आणि म्हणालो मॅडम डॉक्टरने जी क्रीम दिली आहे ते तुम्ही लावून घ्या, म्हणजे तुम्हाला सकाळपर्यंत खूप बरं वाटेल. ते ठीक आहे म्हणाली आणि मी आपले जेवण केले. माझे जेवण झाले होते आणि मी लेटून होतो तर मला मॅडमचा आवाज आला. मी म्हणालो काय झाले मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का? तर ती म्हणाली मला ही क्रीम बरोबर लावता येत नाही आणि माझा हात पण तिथे बरोबर जात नाही आणि मला थोडा हाताला पण लागला आहे, त्यामुळे मला वेदना पण होत आहे, म्हणून तूच लावून दे. मला हे ऐकून थोडं वेगळं वाटलं. मी पण काय करणार होतो. मी क्रीम घेतली आणि मॅडमला म्हणालो ठीक आहे लावून देतो. अगोदर मी त्यांच्या पायाला क्रीम लावून दिली.
मला तर खूप वेगळे वाटू लागला होते, कारण मी असा स्पर्श कधी कुणाचा केला नव्हता. कदाचित तिला पण माझा स्पर्श हा थोडा वेगळा वाटू लागला होता. तिला हलका हलका वेदना होत होत्या. नंतर तिने ठीक आहे आता मला थोडं कमरेत पण त्रास होत आहे तर तेथे पण म्हणाली मला तर आता तमला अजून वेगळे वाटू लागलं. कारण मी जेव्हा तलावत होतो तेव्हा मला नको त्या वस्तू पाहायला मिळत होत्या, त्यामुळे मला अजून वेगळं फील होतं. का पण माझ्याजवळ काय उपाय नव्हता. मी आपले काम करत होतो आणि तिला पण त्या कामात चांगले वाटत होते. ती मला म्हणाली, खरंच तू खूप कामाचा मुलगा आहे, तू प्रत्येक काम खूप चांगल्या पद्धतीने करतो. तिला आता बरे वाटू लागले होते. मी तिला म्हणालो, मी आता आराम करतो, मला झोप येत आहे. तर ती म्हणाली, थांब थोडा वेळ नंतर जा. मी थोडा वेळ थांबलो, पण मला केव्हा झोप लागली मला माहीतच नाही. सकाळी मी उठलो तर माझे हात आणि पाय नको तिथे होते आणि ती पण तशीच आराम करत होती. मी उठलो लगेच आणि तिथून निघून गेलो. थोड्या वेळाने मॅडम उठल्या. मॅडमला समजले होते पण मॅडम काही बोलल्या नाही. मी उठल्यावर मॅडम मला माफ करा म्हणालो, मला केव्हा झोप लागली मला माहित नाही. मॅडम म्हणाला काही हरकत नाही, जाऊ दे, तूच गाढ झोप येत होता, मला जाग आली होती, पण मी मुद्दामच तुला उठवले नाही, कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आधीच तो माझ्यासाठी खूप त्रास घेतला आहे. मी म्हणालो, मॅडम असे का बरं बोलत आहात, हे माझे कर्तव्य आहे. मॅडम ठीक आहे म्हणून मान हलविली. त्यानंतर मी मॅडम चहा आणून दिला आणि मॅडमला म्हणालो, तुम्ही आता चालून बघा. मॅडम दोन्ही पायावर उभी झाली आणि अचानक ते कोसळली. मी बाजूलाच उभा होतो. मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती पडली आणि मी पण तिच्या बरोबर एकदम वर. आता ती बिलकुल माझ्या आणि मी तिथेच. तिचे श्वास मला जाणवत होता. हा अनुभव तर मला खूपच वेगळा वाटू लागला होता आणि ती वेळ खूपच वेगळे होती. ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो आणि आम्ही तसेच होतो. आता माझ्या मनात थोडे वेगळे विचार येत होते आणि मॅडमला पण वेगळे वाटत होते आणि मी मॅडमला म्हणालो, कदाचित मॅडम तुम्ही पूर्णपणे बरे झाले नाही, कारण तुम्हाला बरोबर चालता येत नाही. तुम्ही औषध घ्या आणि मी तुमची मालिश करून देतो, म्हणजे तुम्हाला बरं होईल. ती ठीक आहे म्हणाली. सकाळी उठलो. काही वेळाने मोलकरीण आली. मी मॅडमला म्हणालो, मॅडम मी येतो. मॅडम म्हणाल्या, कुठे जात आहे? तर मी म्हणालो, येतो थोडा बाहेर जाऊन, मला काम आहे. मी थोडा बाहेर गेलो रिलॅक्स होण्यासाठी, कारण ते 2-3 दिवसाचे प्रकार सतत माझ्या डोळ्यासमोर येत होते. माझ्या मनात नको ते विचार येऊ लागले होते, म्हणून मी सकाळी तिथून निघून थोडा बाहेर आलो आणि डायरेक्ट संध्याकाळी आलो. मॅडमला आल्यावर विचारले, मॅडम आता तुम्ही ठीक आहे का? मॅडम म्हणाली, हो ठीक आहे. मी दवाई घेतली आणि बाईने मला थोडा मालिश करून दिली. आता मला खूप चांगलं वाटत आहे. एकदा जर तू मालिश करून दिले तर मला बरं होईल. मी म्हणालो, ठीक आहे. त्यानंतर मॅडम म्हणाल्या, जेवण करून घे. मी म्हणालो, नाही, मी बाहेरून जेवण करून आलो आहे. मी आलो आणि थोड्या वेळाने मोलकरीण आपल्या घरी गेली. आता पण माझ्या डोक्यात थोडे तेच विचार चालत होते, पण मी आपल्या मनात ते ठेवले होते. आता रात्र झाली होती आणि मी समोर लेटून होतो. मॅडमने मला आवाज दिला आणि म्हणाली की मला थोडी मालिश करून देशील तर बरं होईल, पण तिच्या बोलण्यात थोडा वेगळेपणा दिसून आला होता. ती म्हणाली, तुझा हात लागले की मला खूप बरं वाटते, पण तिचे वागणे आता खरंच थोडे वेगळे झाले होते आणि मला समजून आले होते की काय चालू आहे तिच्या मनामध्ये. नंतर मी म्हणालो, लावून देतो. मी क्रीम लावून देत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती. मग मी तिला म्हणालो, का बरं मॅडम काय बघताय, तुम्हाला बरं वाटत नाही का? ती फार नाजूक आवाजात म्हणाली, तुझा हात लागला की मला खूप बरे वाटते. आता तर मी पूर्ण भारावून गेलो होतो. काय करावे काय नाही मला समजत नव्हते आणि तिने एकदम मला आणि ती म्हणाली, तू माझी खूप काळजी घेतली आहे, आता अजून काळजी घे, म्हणजे मला बरं होईल. आता मी त्या कामात पूर्णपणे मग्न झालो होतो आणि तिला पूर्णपणे बरं करण्यात प्रयत्न करत होतो. ती पण स्वतःला बरं करण्यासाठी मला प्रतिसाद देऊ लागली होती आणि मी पण प्रतिसादचा आनंद घेऊ लागलो होतो. असेच आमचे चालत होते. काही वेळाने ती म्हणाली, आता मला खूप बरे वाटू लागले आहे, माझे दुखणे थांबले आहे.
मला तर तो अनुभव खूपच चांगला वाटला होता, कारण याआधी मी तो अनुभव कधी घेतला नव्हता. दुसऱ्या दिवशी मी फ्रेश झालो आणि आपल्या कामाला गेलो. त्यानंतर माझा पगार वाढ झाला आणि माझ्या कामाचे ओझे कमी झाले. त्यानंतर मॅडम माझ्यावर कधीच ओरडली नाही आणि मी पण आपले काम चांगल्यापणे करत होतो.